समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. जत येथील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे ऑफिस फोडून रोकड लांबवणाऱ्या एका आंतरजिल्हा चोरट्याला अटक करण्यात सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. वैभव बबन जाधव वय 25 राहणार ढोसेवाडी मधने वस्ती कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली 1,52,500 रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून या गुन्ह्यातील त्याचे वडील बबन सर्जेराव जाधव सराईत आरोपी असून तो फरार आहे. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करून जत विभागात पेट्रोलिंगसाठी रवाना केले होते. हे पथक पेट्रोलिंग करत नागज परिसरात आले असताना पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ गुंडे आणि अमर नरळे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पिवळा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केलेला एक संशयित इसम ज्याने पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी केली आहे तो नागज फाटा येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने नागज फाटा परिसरात सापळा रचून पाळत ठेवली. काही वेळातच बातमीदाराने वर्णन केलेला इसम तिथे येताच पोलिसांनी त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता अत्यंत शिताफीने जागीच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये 1,52,500 रुपयांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत पोलिसांनी विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्याला अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 5 दिवसांपूर्वी त्याने आणि त्याच्या वडिलांनी मिळून जत येथील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे ऑफिस फोडून ही रक्कम चोरी केल्याचे त्याने कबूल केले. जत पोलीस ठाण्यात याबाबत सुभाष संभाजी कोडलकर राहणार वळसंग तालुका जत यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार जत पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी बबन सर्जेराव जाधव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि धाराशिव या विविध जिल्ह्यांमध्ये कुरिअर ऑफिस फोडल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी वैभव जाधव आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बाळवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक महादेव पवार तसेच पोलीस अंमलदार अमित परीस, अनिल ऐनापुरे, सोमनाथ गुंडे, अमोल ऐदाळे, अमर नरळे, आमसिद्ध खोत, प्रकाश पाटील, श्रीधर बागडी, रोहन गस्ते, सोमनाथ पतंगे, केरुबा चव्हाण, चालक गणेश शिंदे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे विजय पाटणकर, करण परदेशी, कॅप्टन गुलवाडे यांच्या पथकाने यशस्वी क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.